Hello students, welcome to English lecture. Today we will see brainstorming activities based on the lesson An Astrologer's Day. Let us discuss all the activities based on this lesson. The first activity is given here. Given below are some descriptions. Description याचा अर्थ आहे वर्णन. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. So the first example is given here. The scientific study of the universe and objects in it, including stars, planets, nebula and galaxies. So this is a scientific study of the universe, planets, nebula and galaxies. So that is called astronomy. So one word is given for this description, that is astronomy. Astronomy means a science of universe and the objects in it. The study of the movements of the planets, sun, moon and stars in the belief that these movements can have an influence on people's lives. So this is a study of the movements. Movements म्हणजे हालचाली. Planets म्हणजे ग्रह, sun, moon and stars in the belief means ज्या विश्वासाने that these movements can have an influence म्हणजे प्रभाव on people's lives, की या ग्रह ताऱ्यांचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो अशी श्रद्धा असणारं एखादा अभ्यास, स्टडी ज्याला म्हणतो आपण, त्याला काय म्हणायचं? So that is called astrology. Astrology means the study of the movements of the planets, sun, moon and stars in the belief that these movements can have an influence on people's lives. A prediction of what will happen in the future. Prediction म्हणजे कथन, पुढचं कथन. Of what will happen in the future. ह्याला म्हणतात forecast. म्हणजे आधीच सांगितलेलं भविष्य किंवा भाकीत ज्याला म्हणतो फोरकास्ट. सो वन वर्ड इज फोरकास्ट. सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेटस अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. सो दिस इज अ सायंटिफिक डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे ज्याला शाखा म्हणतो आपण. दॅट स्टडीज मेंटल स्टेटस, लोकांचं मानवी स्टेटस किंवा सिच्युएशन कशी आहे आणि प्रक्रिया कशी चालते, प्रोसेस कशी चालते, वर्तन, त्यांचं वागणं, बिहेवियर हे कसं घडून येतं हे सांगणारं एक सायन्सची शाखा किंवा शास्त्रशाखा कोणती आहे? सो दॅट इज सायकॉलॉजी, मानसशास्त्र आपण ज्याला म्हणतो. सो इन दिस वे दीज आर द वर्ड्स अँड दीज आर द डिस्क्रिप्शन्स ऑफ दीज वर्ड्स. इथं थोडक्यात वर्णन दिलं आहे आणि ते वर्णन सांगणारा शब्द किंवा त्या अर्थाचा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. नाव सेकंड ॲक्टिव्हिटी. इन द स्टोरी वी आर टोल्ड दॅट द टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. सो फॉर ॲस्ट्रॉलॉजर दिस टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस. अतिशय महत्त्वाची जागा होती, लक्षणीय जागा होती या ॲस्ट्रॉलॉजरसाठी. कशावरून आपल्याला हे सांगता येईल? व्हॉट आर द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. मग ह्याच्या एक्सेप्शनल म्हणजे त्याला लागू पडणाऱ्या किंवा ज्याला अपवादात्मक अशा म्हणतो आपण, अशा क्वालिटीज, गुण कोणते होते? पहिली दिलेली आहे अ सर्जिंग क्राऊड. नियमित येणारी तिथं गर्दी जी होती तो या ॲस्ट्रॉलॉजरसाठी महत्त्वाची गोष्ट होती. सो व्हॉट आर अदर क्वालिटीज और व्हॉट आर अदर थिंग्स दॅट मेक दॅट प्लेस रिमार्केबल. मग त्या प्लेसला रिमार्केबल म्हणण्यासाठी काय आहे? द फर्स्ट ऑफ ऑल द फेंट लाईट. तिथं अस्पष्ट असा उजेड होत होता जो या ॲस्ट्रॉलॉजरसाठी खूप उपयोगाचा होता, महत्त्वाचा होता. देन यू कॅन से ऑल टाईप्स ऑफ वेंडर्स दे वेअर देअर. सो दॅट इज ऑल्सो अ रिमार्केबल क्वालिटी ऑफ दॅट प्लेस. तर अशा क्वालिटीज म्हणजे थोडक्यात त्या टाउन हॉल ही जी प्लेस आहे ती महत्त्वाची का होती हे आपल्याला इथे सांगायचं आहे. द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन्ड हिज माउथ
till the other had spoken for at least 10 minutes. Discuss the reasons behind this act. ॲस्ट्रॉलॉजर समोरच्या माणसाला 10 मिनटं बोलू देत असे आणि मगच तो आपलं तोंड उघडत असे. व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड दिस? याच्या पाठीमागे कारण काय असेल हे आपल्याला सांगायचं आहे. सो व्हॉट वॉज द रिझन? दॅट फर्स्ट ऑफ ऑल ही वॉन्टेड टू लिसन टू दॅट पर्टिक्युलर पर्सन्स प्रॉब्लेम्स सो दॅट ही कुड गेस about his situation or about his problems, and then he could suggest some solutions. So that was the reason behind this act. हे त्याच्या पाठीमागचं कारण होतं की तो दुसऱ्याचं ऐकत असे, त्याच्यावरून तो काही अंदाज बांधत असे आणि त्याच्यावरून तो काही सल्ला पण देऊ शकत असे. द टॅक्टिस म्हणजे ज्याला तंत्र म्हणतो आपण किंवा युक्ती, used by the astrologer to earn his wages are. earn his wages म्हणजे पैसे, रोजचं उदरनिर्वाहाची रक्कम. So how did he earn his wages? Using the tactics or tricks. First is given analysis of human troubles. Then second tactic was he listened them very carefully. Then the other thing was that he used some guesswork and he had a very deep knowledge of human psychology. So these tactics he used to earn his wages. An astrologer's appearance helps to create an impression on his clients. Clients म्हणजे the customers, गिराईक, त्यांच्यावर एक इम्प्रेशन पाडावं, प्रभाव असावा यासाठी त्याचं ॲपियरन्स, त्याचं हाऊ डिड ही लुक, व्हॉट वॉज हिज लुक. सो दॅट यू हॅव टू कम्प्लीट द फॉलोइंग. द टर्बन ऑन हिज हेड, देन सॅक्रिड ॲश ऑन द फोरहेड, वर्मिलियॉन. देन यू कॅन से दॅट ही हॅड अ beard. Then even you can say that he had a very gleam in his eye. So that was the appearance. त्याच्या डोळ्यात जी चमक होती किंवा त्यांनी जे डोक्याला फेटा बांधलेला आहे किंवा त्यांनी विशेष वस्त्र धारण केलेलं आहे तर त्याचं वर्णन किंवा कपाळावर विभूती लावली आहे. सो दॅट इज द डिस्क्रिप्शन ऑफ हिज appearance. Read the following sentences and choose the correct one. The astrologer says that if Nayak does not leave his village again, he would. जर त्या गुरु नायकने हे टाउन किंवा हे शहर सोडलं नाही तर काय होईल? Return the money, face danger, go back home and stop looking for the man who tried to kill him, or not find the killer. काय घडेल? So of course astrologer says that if Nayak does not leave his village again, he would face danger. त्याला यापुढे संकट आहे असं तो म्हणतो. So that is the correct alternative. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to. कशामुळे त्याला हे सक्सेस मिळतंय? प्रायमरीली महत्त्वपूर्ण सक्सेस त्याला का मिळतंय? लक, केवळ नशीब आहे? द बार्गेन्स ही ड्राईव्स किंवा तो जो व्यवहार करतो त्याच्यामुळे? हिज ॲपियरन्स, केवळ त्याच्या दिसण्यामुळे? और हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल? सो द लास्ट वन इज करेक्ट because he could understood the people well and that's why he could guess the people and he could get the success. So the last one is the correct alternative. योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. Alternative means पर्याय. The story suggests that the astrologer's comments and observations please people by. या स्टोरीमध्ये असं सजेस्ट केलं गेलं आहे की ॲस्ट्रॉलॉजरचे कॉमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल बाय, प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून. तो त्यांना यश मिळेल असं सांगायचं का? प्रूव्हिंग ॲज टाईम पासेस टू हॅव बीन ट्रू, का त्याचं म्हणणं नेहमी सगळं खरं असायचं? और फ्लॅटरिंग देम और सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, का त्यांचं स्वतःचं जे म्हणणं असायचं तेच तो सपोर्ट करायचा आणि त्याच्यावरून तो फ्लॅटर करायचा, म्हणजे त्यांना थोडक्यात तो काय करायचा? खुश करायचा.
हेल्पिंग देम टू लर्न टू सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम्स, का त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी स्वतः सॉल्व करावेत म्हणून तो सपोर्ट करायचा. सो हिअर the story suggests that the astrologer's comments and observations please people by flattering them or supporting their own views. त्यांच्या मनात जे असायचं तेच तो ओळखायचा आणि त्यालाच सपोर्ट तो करत असे, त्यामुळे लोक खुश होत असत आणि त्याच्याकडे येत असत. सो दॅट वॉज हिज सक्सेस. द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय. गुरु नायकला सर्व काही त्याच्या मनात ॲस्ट्रॉलॉजरच्या रिमार्कमुळे काय काय आलं. रिलीव्ड, सस्पिशियस, इम्प्रेस्ड, डिसअपॉइंटेड. रिलीव्ह म्हणजे त्याला थोडंसं हायसं वाटलं, बरं वाटलं. सस्पिशियस म्हणजे शंका आली त्याच्या मनात. इम्प्रेस्ड तो प्रभावित झाला. डिसअपॉइंटेड म्हणजे तो खिन्न झाला. मग यातलं कोणतं महत्त्वाचं आहे? दॅट ही वॉज सस्पिशियस. एक्सेप्शन म्हणजे यातला अपवाद काय आहे? यातलं कोणतं खरं नाही आहे? सस्पिशियस हे खरं नाही आहे. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. गुरु नायक त्या माणसाच्या शोधात का होता? टू टेक रिव्हेंज, त्याला त्याचा सूड घ्यायचा होता. टू गेट ॲन ॲपॉलॉजी, का त्याला त्याच्याकडून सॉरी म्हणून घ्यायचं होतं. टू डिमांड ॲन एक्सप्लेनेशन, का त्याला स्पष्टीकरण हवं होतं. और टू प्रूव्ह दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल, का तो माणूस यशस्वी ठरला नाही हे त्याला सांगायचं होतं. ऑफकोर्स ही वॉन्टेड टू टेक रिव्हेंज, त्याला सूड घ्यायचा होता आणि म्हणूनच तो त्याच्या शोधात होता. रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट. वाईफच्या ज्या रिॲक्शन्स होत्या, तिचे जो प्रतिसाद होता, तर काय सजेस्ट करतो? शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. अनअवेअर म्हणजे तिला जाणीव नव्हती की त्याच्या आयुष्यात पूर्वी काय घडलं आहे. और हॅज बीन वरीड अबाउट हिज सेफ्टी, का त्याच्या सुरक्षिततेविषयी तिला काळजी होती. का हॅज नोन हिम सिन्स ही वॉज यंग, का तरुणपणापासून तिला तो माहीत होता. और इज कन्सर्न अबाउट हर फ्युचर विथ हिम, का पुढचं भविष्य ह्याच्याबरोबर कसं जाईल याच्याबद्दल तिला काळजी वाटत होती. ऑफकोर्स शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. तिचा जो सरप्राईज आहे किंवा शॉकिंग जो रिॲक्शन आहे त्याच्यावरून काय लक्षात येतं? शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. त्याला तिच्या पास्टची जाणीव नव्हती, तिला माहिती नव्हती. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड फॉल्स सेंटेन्सेस. द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रेडिक्शन टू द क्लायंट अबाउट हिज पास्ट दॅट ही वॉज स्टॅब्ड, थ्रोन इन टू अ वेल अँड लेफ्ट फॉर डेड. ॲस्ट्रॉलॉजरनी त्या क्लायंटला, जो अननोन क्लायंट होता म्हणजेच गुरुनायकला, अगदी एक्झॅक्टली तो कसा त्याला मारलं गेलं, त्यानंतर तो विहिरीत कसा त्याला टाकलं गेलं आणि तो कसा मृतासारखा झाला हे सांगितलं. सो दिस इज ट्रू. When the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरला कळलं की द मॅन whom he killed, ज्याला त्यांनी मारलं होतं, ही इज अलाइव्ह, तेव्हा त्याला खूप बरं वाटलं. त्याच्या मनात जी पश्चातापाची भावना होती ती कमी झाली. सो दिस इज ऑल्सो ट्रू. द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड टू बॅक आउट ऑफ द डील अँड टॉक्ड अबाउट द क्लायंट्स पास्ट. ॲस्ट्रॉलॉजरनी बॅकआउट ऑफ द डील म्हणजे ते जो डील आहे ते परतवलं असं म्हणता येईल का? सो दिस इज नॉट ट्रू. द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिव्हेंज. ॲस्ट्रॉलॉजरनी स्वतःची गुरुनायककडून सुटका करून घेतली असं आहे का? नो. सो दिस इज नॉट ट्रू. द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम अवर मिस्टेक्स. आपण ज्या मिस्टेक्स केल्या आहेत त्याच्यापासून दूर पळून जाता कामा नये. आपण रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे, जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं ह्या स्टोरीचं मॉरल आहे किंवा याचा मेसेज आहे. असं आहे का? येस, दिस इज ट्रू. The astrologer has changed his appearance and his persona when he arrived in the city. Give specific reasons. ॲस्ट्रॉलॉजरने आपला ॲपियरन्स म्हणजे आपलं दिसणं आणि आपली एकूण पर्सनॅलिटीज बदलली जेव्हा तो या टाऊनमध्ये आला. का बरं? कारण काय असेल? बिकॉज इन हिज पास्ट ही हॅड डन सम रॉंग थिंग.
that he tried to stab the person, then he threw that person into the well and he left him for dead. So that's why he was guilty, and so he wanted to change his appearance, and when he came to the city he changed his appearance. त्यांनी जे पाठीमागे केलं होतं त्याच्यातनं त्याला बाहेर यायचं होतं, आणि म्हणून खरं त्यांनी आपला अँड ही वॉन्टेड दॅट वन शुड नॉट रेकग्नाइज हिम, त्याला कोणी ओळखू नये अशी त्याची इच्छा होती, आणि म्हणून त्याने ते सगळं बदललं. द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रोलॉजर हॅज डिसअपियर्ड. थ्रू दिस सेंटेन्स एक्सप्लेन्स द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे. सो द डार्कनेस लोड, एक प्रकारचं त्याच्यामध्ये लोड, ज्याला दडपण म्हणतो, आणि अतिशय वाईट असं दडपण, डार्क दडपण त्याच्यावर होतं, वॉज इनसाइड द ॲस्ट्रोलॉजर हॅज डिसअपियर्ड, ते निघून गेलं. ॲस्ट्रोलॉजर्स डे, दिस स्टोरी टेल्स अस दॅट व्हेन ही मेट गुरु नायक दॅट ॲज अ क्लायंट, देन ही रिअलाइज्ड दॅट the person whom he wanted to kill or he tried to kill was alive, and that's why this was the day that time his darkness load that was inside in him disappeared. त्याच्या मनातलं जे पश्चातापाची भावना, त्याच्या मनातलं जे बर्डन होतं ते या दिवशी निघून गेलं, कारण त्याला गुरुनायक भेटला आणि त्याने त्याला ओळखलं. गुरुनायकला त्याने ओळखलं की हाच तो माणूस ज्याला आपण मारायचा प्रयत्न केला होता, अँड ही इज अलाइव, तो जिवंत आहे. सो दॅट्स वाय दॅट लोड वॉज गॉन. द ॲस्ट्रॉलॉजर फील्स रिलीव्ड दॅट गुरु इज नॉट डेड ॲज इट रिलीव्ज अ ग्रेट बर्डन फ्रॉम हिम. क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. द ॲस्ट्रॉलॉजर फील्स रिलीव्ड म्हणजे त्याला सुटका झाल्यासारखी वाटली, दॅट गुरु इज नॉट डेड ॲज इट रिलीव्ज अ ग्रेट बर्डन फ्रॉम हिम, कारण त्याच्या मनावरचं एक दडपण निघून गेलेलं आहे. ह्याचा आपण विचार केला. येस, बिकॉज ही ट्राईड टू किल गुरु नायक इन द पास्ट, ही क्वारल्ड विथ हिम अँड ही थ्रू हिम इन टू द वेल. सो ही वॉज थिंकिंग दॅट द मॅन इज डेड, बट नाव वेन ही मेट गुरु नायक अँड रेकग्नाइज्ड हिम, देन ही केम टू नो दॅट ही वॉज अलाइव, त्याला जिवंत आहे हे लक्षात आलं, आणि त्यामुळे दॅट बर्डन वॉज गॉन. The astrologer wins or gets the sympathy of criticism of the reader in the end. Express your opinion with the support of the main story. Astrologer wins or gets the sympathy म्हणजे सहानुभूती, of criticism of reader. First of all, we don't sympathize with the astrologer. आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही, कारण तो लोकांना फसवतोय, त्याला ॲस्ट्रॉलॉजी माहीत नाही आहे तरीसुद्धा लोकांकडून पैसे मिळवतो. सो वी डू नॉट फील सिम्पथी फॉर हिम. देन इवन इफ वेन वी कम टू नो दॅट ही नोज गुरु नायक अँड ही इज रिलीव्ड फ्रॉम द टेन्शन, दॅट टाईम ऑल्सो वी डोंट फील सिम्पथी. बट वेन वी थिंक अबाउट हिज कॅरेक्टर, दॅट येस, दो ही did the wrong thing, but still that guilt was carried with him, and that's why we feel sympathy for him, because mistakes are done by the humans only, and that's why we feel sympathy for him. माणसाकडूनच चुका होतात, पण त्याचं गिल्ट किंवा त्याचा पश्चाताप त्याला होतोय का हे त्याच्या मनात जर असेल तर आपण त्याच्याबद्दल आपल्याला सहानुभूती वाटू शकते. इफ वी हॅव टू इरॅडिकेट म्हणजे निर्मूलन करणे, द सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा, ब्लाइंड बिलीफ्स अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम अवर सोसायटी, आणि आपल्या वाईट प्रथा ज्या आहेत समाजामधल्या, इल प्रॅक्टिसेस म्हणजे वाईट प्रथा. व्हॉट स्टेप्स वुड यू लाईक टू सजेस्ट? कोणत्या प्रकारच्या तुम्ही त्याच्यावर उपाययोजना सुचवाल? ऑफकोर्स फर्स्ट ऑफ ऑल एज्युकेशन, नॉलेज शुड बी देअर. आपल्याला अंधश्रद्धा घालवायची असेल तर ज्ञान मिळालं पाहिजे लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. दे शुड गेट एज्युकेशन प्रॉपरली, अँड देन वी शुड फाइंड आउट द सुपरस्टिशन्स अँड वी शुड ट्राय टू टेल द पीपल दॅट व्हॉट इज रॉंग इन इट. या अंधश्रद्धा किती चुकीच्या आहेत हे लोकांना सांगणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो दीज स्टेप्स वी वुड टेक. In the story, astrologer has a great listening power.
Listening helps in developing good relations with people. Express your opinion. Astrologer was a good listener. अतिशय चांगला श्रोता आहे. मग ऐकणं महत्त्वाचं आहे का पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये? येस. Because when we try to listen to others very carefully, then we can understand their personality, their problems very easily, and we can communicate with them very easily. We can have friendship with them if we listen to the people, and that's why listening is very important in development of the personality and even development of the good relations with the people. In the story, the following characters reveal their qualities through words and actions. Pick out the words that describe them from the box and write in appropriate columns. So, shrewd म्हणजे ज्याला क्लेव्हर म्हणतो आपण, अतिशय हुशार. ॲरोगंट म्हणजे ज्याला म्हणतो आपण उद्धट आहे. ओव्हर कॉन्फिडंट जास्त आत्मविश्वास आहे. स्मार्ट, रॅशनल म्हणजे बौद्धिक आहे. वरीड चिंता जिला आहे. क्लेव्हर, डिमांडिंग म्हणजे जिची मागणी आहे. मॅन्युप्युलेटिव्ह म्हणजे दुसऱ्यांचा उपयोग करून घेणारा. केअरिंग काळजी घेणारा. मीन म्हणजे वाईट बुद्धीचा. कनिंग धूर्त. सस्पिशियस शंका असलेला. अँटॅगॉनिस्ट म्हणजे दुय्यम कॅरेक्टर, दुसरा विरुद्ध कॅरेक्टर, खलनायक ज्याला म्हणतो आपण. स्केप्टिकल म्हणजे नास्तिक, ज्याचा कशावर विश्वास नाही. प्रोटेक्टिव्ह म्हणजे प्रोटेक्टिव्ह ह्याचा अर्थ होतो दुसऱ्यांचं संरक्षण करणारा. इंट्युटिव्ह म्हणजे ज्याला अंतःप्रेरणा आहे. ह्युमॅनिस्टिक सहानुभूती असणारा दुसऱ्यांबद्दल. ओके. गलिबल जो दुसऱ्याला सहज हे करू शकतो, समजू शकतो किंवा त्याच्यावर हे करू शकतो, उलटू शकतो. क्वारलसम भांडखोर. मिस्टिकल रहस्य. शार्प म्हणजे अतिशय तीक्ष्ण. ॲग्रेसिव्ह म्हणजे जो दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणार आहे. अँड इम्पेटियस म्हणजे अतिशय भावनाप्रधान किंवा पटकन एक्साईट होणारा. तर ॲस्ट्रॉलॉजरला यातले कोणते शब्द आहेत, गुरुनायकसाठी यातले कुठले शब्द वापरले जातात आणि ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफमध्ये काय तुम्हाला दिसतं, हे यातले 4 निवडायचे तुम्ही निवडू शकता. जसं की इथं श्रूड हे ॲस्ट्रॉलॉजरला लागू पडतं. गुरुनायकला मॅन्युप्युलेटिव्ह म्हणजे दुसऱ्याचा फायदा करून घेणं, आपला फायदा करून घेणारा. जसं तो डील करत असतो की मी हे जर एवढे तू सांगितलंस तर मी एवढे पैसे देईन किंवा नाही तर मग तुला परत द्यावे लागतील वगैरे. केअरिंग म्हणजे काळजी करणारी. तर यातलं तुम्हाला जे योग्य वाटतात ॲस्ट्रॉलॉजर, गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफसाठी ते तुम्ही निवडायचे आणि हे टेबल पूर्ण करायचं. मॅच द सफिक्सेस विथ द वर्ड्स अँड मेक नाउन्स. आता इथे लँग्वेज म्हणजे व्होकॅब्लरी ॲक्टिव्हिटी आहे. सफिक्स म्हणजे काय की जे नंतर जोडलं जातं त्याला म्हणायचं सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय, जे आधी जोडलं जातं त्याला प्रिफिक्स म्हणायचं आणि त्याच्यापासून नाऊन बनवायचं आहे. जसं की ऑक्शनला त्यांनी ER जोडला आणि ऑक्शनर असा शब्द केला. तर एन्चांट याला आहे एन्चांटमेंट म्हणजे MENT लागतं. नो म्हणजे नॉलेज, त्याला LEDGE लागतं. त्यानंतर प्रिपरेशन म्हणजे TION लागतं. प्रोसीड त्याला URE प्रोसिजर लागतं. ॲपियर त्याला ANCE म्हणजे ॲपिअरन्स असं लागतं. आणि रिमार्क त्याला रिमार्केबल म्हणजे ABLE हे सफिक्स लागतं. तर हे जोडून तुम्हाला हे चार्ट तयार करायचं आहे. An astrologer's day has ironic element where the astrologer pretends to have supernatural knowledge that coincidentally turns out to be the truth. ॲस्ट्रॉलॉजर्स डे याच्यामध्ये आयरॉनिक इलेमेंट्स म्हणजे उपरोध करणारे, जे खरं काय म्हणतात त्याला, बऱ्याच वेळेला त्याची थट्टा करणारे किंवा त्यातनं विरोधाभास दाखवणारे असे काही गोष्टी आहेत. आयरनी मीन्स अ सिच्युएशन ऑर स्टेटमेंट characterized by a significant difference between what is expected and what actually happens.
आयरनी याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षात आपण ज्याच्या अपेक्षा करतो तसं नसतं, तेव्हा आपल्याला त्याचं हसू येतं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जरा काहीतरी वेगळं वाटतं, त्याला आयरनी म्हणतात. सो ऑर बिटवीन व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मेंट. सो फाइंड आउट एक्झाम्पल्स ऑफ आयरनी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. इथं दिलेलं आहे बघा. ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ द नेक्स्ट मिनिट. खरं तर दुसऱ्याच्या बाबतीत काय घडणार हे एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून त्याला कळायला हवं होतं, पण त्याला ते माहीत नव्हतं, कारण त्याला स्वतःच्याच आयुष्यात पुढे काय घडेल हे माहीत नसल्यासारखं होतं. हे जे वाक्य आहे हे काय दाखवतं, दोघांमधला कॉन्ट्रास्ट दाखवतं. तर अशा प्रकारची वाक्य आपल्याला हुडकायची आहेत. इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड्स आर यूज्ड, सो दॅट इज कॉल्ड कोड मिक्सिंग. इंडियन वर्ड्स म्हणजे दुसऱ्या भाषेतले लँग्वेजमधले शब्द काढलेत. तर कावरी शेल्स, दिस इज एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. दुसरं आहे जुटका आहे, त्यानंतर बॉम्बे आईस्क्रीम हे आहे, डेली अँड आल्मंड हा शब्द आहे. सो दीज आर वर्ड्स having code mixing. So students, we have gone through all the activities. So read these activities again and try to write the answers of these activities in your notebook. I hope you might have understood the discussion and you will try to solve them. Thank you very much.